नमस्कार. रोकठोकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. रोकठोकमध्ये आज आपण आमंत्रित केले भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आणि परळीतील उमेदवार पंकजा मुंडे यांना. पंकजाजी, आपलं या कार्यक्रमात स्वागत. पंकजाजी, निवडणुकीचा प्रचार सुरू झाला आहे. खरं तर तुमची प्रचाराची एक फेरी संघर्ष यात्रेच्या निमित्तानं यापूर्वीच सुरू झालेली होती. त्यावेळची परिस्थिती वेगळी होती आणि आताची परिस्थिती वेगळी आहे. ती अशा करताय की संघर्ष यात्रा सुरू झाली आणि संपली त्यावेळेला युती इंटॅक्ट होती. आता जेव्हा तुमचा प्रचार चालू आहे तेव्हा युती नाही आहे. गोपीनाथराव आज असते तर ही युती टिकली असती? याचं उत्तर कसं द्यावं हा मला प्रश्न पडतो. पण आज मुंडे साहेब असते तर कदाचित एका अधिकाराने त्यांनी अनेक निर्णय घेतले असते. हक्कांनी ते उद्धवजींनाही काही गोष्टी बोलू शकले असते आणि पक्षश्रेष्ठींनाही काही गोष्टी बोलू शकले असते. तो हक्क, तो अधिकार, ती अधिकारवाणी आज नसल्यामुळे कदाचित असं म्हणू शकतो की मुंडे साहेब असते तर युती टिकली असती. नाही, पण तुम्हाला काय वाटतं कोणी जास्त ताणलं त्याच्यामुळे ही युती तुटली गेली? कारण आपण बघितलं तर युती तुटण्याच्या आधी जी वक्तव्य होती त्याच्यात खडसेंची जी वक्तव्य होती, खडसे साहेबांची, ती प्रचंड आक्रमक होती. म्हणजे याच ठिकाणी त्यांनी 2 दिवसापूर्वी, ती तुटण्याच्या आधी 2 दिवसापूर्वी वक्तव्य केलं होतं. आताची जी परिस्थिती राजकीय आहे त्याच्यामध्ये प्रत्येक पक्षाला स्वतःची खरी ताकद आजमायची आता संधी आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षाला वाटतंय की आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावं आणि त्याचा फायदा जास्तीत जास्त स्वतःच्या पक्षाला करून घ्यावा. त्यामुळे कोणाला एकाला जबाबदार धरून ते चालणार नाही. युती कोणी ताणली असंही म्हणता येणार नाही. लोकसभेच्या निकालांनंतर जास्तीत जास्त जागांवर आपला दावा असण्याचा प्रत्येक पक्षाचा एक मानस होता आणि तो चुकीचा नाही. आणि जर युती तुटल्यानंतर आपण जर पाहिलं तर सर्वच पक्ष आता वेगवेगळे लढत आहेत. भाजपचा जास्त मानस होता, कारण ज्या प्रकारे लोकसभा निवडणुकीत भाजपला यश मिळालं होतं त्याच्यानंतर भाजप ज्या पद्धतीने आक्रमक झाले होते, आम्ही बघितलं गेल्या 25 वर्षात नेहमी जेव्हा युतीमध्ये संघर्ष व्हायचा तेव्हा कुठेतरी भाजप नमतं घ्यायचं. पण यावेळेला भाजप अधिक आक्रमक दिसले आम्हाला. आक्रमक म्हणता येणार नाही, पण मे बी भाजप डिमांडिंग होता यावेळी. याचं कारण लोकसभेच्या नंतर जे निकाल लोकसभेचे लागले त्याच्यानंतर ज्या जागांना कधीही म्हणजे शिवसेना कधी लढली तरी जिंकली नाही अशा एक जागांची यादी, जिथे आमच्याकडे एखादा चांगला कॅन्डिडेट आहे तिथे तो प्लेस करू शकतो, अशा जागांची एक चर्चा होऊ लागली. आणि त्याच महायुतीला ॲडजस्ट करायचं होतं, या घटक पक्षांना ॲडजस्ट करायचं होतं आणि त्याच्यामुळे साहजिक जास्ती जागा या लढण्याचा मानस होता आणि तो सर्व पक्षांचा होता. ज्या प्रमाणात तुम्ही घटक पक्षांना आता प्रॉमिसेस केलेली आहेत की आम्ही सत्ता आली तर तुम्हाला हे देऊ, सत्ता आली तर ते देऊ, उपमुख्यमंत्रीपद वगैरे देऊ, खरोखरच तुमचा पक्ष त्यांना दिलेली प्रॉमिसेस ऑनर करणार आहे? जर उद्या तुमच्या स्वतःच्या ताकदीवर 145 आल्या तर रामदास आठवलेंना काय पद देणार तुम्ही? रामदास आठवले केंद्रात आहेत त्यामुळे ते राज्यात नाही, त्यामुळे त्यांचा विषय आत्तापुरता तरी मर्यादित आहे. घटक पक्षांना सन्मानपूर्वक युतीमध्ये ठेवण्यासाठीच मुळामध्ये हा सगळा वादंग होता. घटक पक्षांना डावलून आम्ही महायुतीमध्ये राहणार नाही ह्या भूमिकेवर आम्ही सर्व ठाम होतो. कारण ही छोटी छोटी पक्ष एकत्र करून महायुतीचे शिल्पकार मुंडे साहेब झाले होते आणि त्यामुळे महाराष्ट्राचे राजकीय जे गणित त्यांनी मांडलं होतं त्याच्यामध्ये या पक्षांना ऐनवेळा आम्ही डावलूही शकलो असतो, पण आम्ही आमच्या भूमिकेवर कायम राहिलो आणि या सगळ्या पक्षांना घेऊनच आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार या भूमिकेवर आम्ही कायम राहिलो. तसे काही त्यांना शब्द दिले असतील तर ते काही माझ्या नोटीसमध्ये आलेले नाहीत. तर शब्द जर ओपनली दिले गेले असतील तर ते पाळणं आमचं कर्तव्य आहे, ते पाळले पाहिजेत. पण माझ्यासमोर तरी असं काही प्रस्ताव माझ्यासमोर चर्चेला गेला. युती तर आता तुटलेली आहे, पण मुंडे साहेबांचे शिवसेनेसोबत खूप चांगले संबंध राहिलेले आहेत आणि आता सुद्धा आपण बघितलं तर लोकसभेसाठी असू देत किंवा विधानसभेसाठी असू देत शिवसेनेने तुमच्या दोघींच्याही विरोधात उमेदवार दिलेला नाहीये. मग आता मुंडे साहेब नसताना आता तुमचे शिवसेनेसोबत संबंध कसे राहतील? हे पहा, माझे शिवसेनेसोबत आणि शिवसेना प्रमुखांसोबतचे संबंध हे नेहमीच चांगले राहणार आहेत. कारण आम्ही शिवसेनेसोबत भांडत नाही आहोत. आम्ही आमच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतो. आमचं टार्गेट शिवसेना आहे का तर नाही, आमचं टार्गेट आघाडी आहे. आमचं टार्गेट 15 वर्ष ज्यांनी सत्ता उपभोगली आहे आणि विकास दिला नाही ते आहे. त्यामुळे शिवसेनेशी आमचे कटू संबंध आहेत असं म्हणणं चुकीचं होईल. आम्ही एकत्र लढत नाही आहोत याचा अर्थ आम्ही एकमेकांच्या विरोधात आहोत किंवा आम्ही एकमेकांना तिरस्कृत भावनेनी बघणार आहोत असं चुकीचं होईल. उद्धवजींनी मुंडे साहेबांच्या आधी सुद्धा आणि नंतर सुद्धा आमचे पारिवारिक संबंध होते आणि मुंडे साहेबांनंतर
पंकजाच्या पाठीशी मी ठामपणे उभं राहणार, अनेक वेळा त्यांनी ते वक्तव्य केलं आणि त्या वक्तव्यावर ते ठाम राहिले. एक बहीण म्हणून मी प्रीतम आणि पंकजाच्या पाठीशी राहीन, त्यांच्या विरोधात उमेदवार देणार नाही, ही त्यांची भूमिका आहे आणि या भूमिकेचा मी सन्मान करते, त्याचं स्वागत करते. तुम्ही आता म्हणालात की शिवसेनेसोबत कटुता नाही आहे कुठली, मग जर गरज पडली, जर सत्तेत यायचं असेल, गरज पडली काही जागांची, तर पुन्हा एकदा युती होईल? हे बघ, गरज पडली, उद्या पोस्ट इलेक्शन जे अलायन्स होणार आहे ते चित्र समोर येणार आहे, त्याच्यामध्ये कुठलंही चित्र समोर येऊ शकतं. तर जर शिवसेनेचं तशी गरज पडली तर त्याला निर्णय आम्ही सर्व मिळून घेऊ आणि त्याच्यात काही निगेटिव्ह असण्याचं कारण नाही. पण दोन्ही पक्षांची जी नेत्यांची मनं होती ती कुठे दुभंगलेली दिसली. कारण आपण बघितलं की युतीनंतर ज्या प्रकारे संबंध दोन्ही पक्षांच्या नेत्यांचे दिसत आहेत समोर लोकांना, ते गेले 25 वर्ष एकत्र होते नेते, मन एक होती, पण ती कुठे दुभांगलेत असं वाटत नाही? साहजिक आहे, कुठलीही गोष्ट तुटली तर ती दुभंगतेच, ती दुभंगल्याशिवाय ती तुटू शकत नाही. त्यामुळं साहजिक आहे त्यांची मानसिकता आता थोडीशी दुखावलेली असणार आहे दोन्ही नेत्यांची. जेव्हा युती तुटली तेव्हा आम्ही सर्व पण खूप काही आनंदात नव्हतो, आमचे चेहरे पडलेले होते, उदास होतो, कारण ही युती एक परिवार होता. इतके वर्षांचे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजनजी, गोपीनाथ मुंडेजी यांचे पारिवारिक संबंध होते आणि याच्यानंतर युती तुटली तर साहजिक आहे मनं दुखावली. दुभंगली का नाही मला म्हणता येणार नाही, पण मनं दुखावली आहेत आणि दुखावलेल्या मनाने आम्ही कामाला लागलो आहोत. आता आपापल्या पक्षाचं काम म्हणजे फक्त निवडणुकीपुरते असं म्हणायचं? हे पण निवडणुकीपुरतंच आहे असं म्हणायचं नाही. आम्ही जास्तीत जास्त परफॉर्मन्स आमच्या पक्षाचा वाढवण्याचं काम करणार आहोत. त्यामुळे जर आम्ही क्लिअर मेजॉरिटी आणू शकलो, जास्तीत जास्त जागा निवडून आणू शकलो तर विषय मिटतो आणि निवडणुकीनंतरचे राजकारण हे आत्ताच चर्चा करण्यात काही अर्थ नाही. पंकजाताई, आता निवडणुकांचा विषय आहे, पण पंकजाताईंना आम्ही इतकं आक्रमक आधी बघितलं नव्हतं, पण मुंडे साहेबांच्या निधनानंतर मात्र त्यांनी त्यांच्यात काहीतरी बदल घडवलेले आहेत, काय सांगाल? आक्रमक मी राजकारणात होत गेले. मी राजकारणात आले त्याच्यानंतर ज्या ज्या निवडणुकांना मी सामोरे गेले त्याच्या प्रत्येक निवडणुकीत माझ्या स्वतःचा एक पैलू मला लक्षात आला. बाबा गेल्यानंतर लोक मला त्यांच्या जागी बघायला लागले होते. त्यामुळे मी यावेळी जो रोल बाबांचे असं म्हणजे मोठ्या नेतृत्वाचा हात धरून मी एक काम करते, त्या रोलमध्ये नसून मी स्वतः ते नेतृत्व आहे हे अनुभवत होते. लोक माझ्याकडे त्या दृष्टीने बघत होते. त्यामुळे साहजिक मुंडे साहेबांचं नेतृत्व आक्रमक होतं आणि तो आक्रमकपणा अनैसर्गिकपणे नाही पण नैसर्गिकपणे माझ्यामध्ये आला, कारण शेवटी इतके दिवस अटॅक करण्यासाठी बाबा होते त्यामुळे ते करायचे. आता त्यांच्या भूमिकेत मी गेल्यावर मी करते आहे, सरकारवर टीका करते, आघाडी सरकारवर टीका करते, सरकारच्या धोरणांवर टीका करते. त्याच्यात आक्रमकता असल्याशिवाय, जनतेपर्यंत जाऊन आक्रमकपणे मैदानात उतरून ते विषय मांडल्याशिवाय मला वाटत नाही जनता तुम्हाला स्वीकारेल. पण अचानक कसं मोल्ड केलं तुम्ही? कारण आम्ही विधानसभेत तुम्हाला बघितलं फारशा न बोलणाऱ्या, म्हणजे क्वचितच तुम्ही विधानसभेत बोलायचा एखाद्या प्रश्नावरती, म्हणजे बीडचा प्रश्न असो किंवा लोकल प्रश्न असो, पण अचानक तुम्ही अशा पद्धतीने महाराष्ट्र व्यापलात की पंकजा हे नवं नेतृत्व नाही तर कुठून तरी जुनंच नेतृत्व नव्यानं उभं राहतं. असं मी तशी आक्रमकच होते आधी पण आणि मी नाही, मी विधानसभा पण तशी बरीच गाजवली. फक्त आमची संधी येण्याला लांब वेळ लागायचा, कारण आधी विरोधी पक्षनेते बोलायचे, मग सिनियरिटी प्रमाणे आमचा नंबर जायचा. पण मी जेव्हा विधानसभेत पहिलं भाषण केलं तेव्हा मी 11व्या नंबरला भारतीय जनता पार्टीचं भाषण केलं आणि नंतरची माझी शेवटच्या 3 वर्षातली भाषणंही म्हणजे आधी एकनाथ खडसे बोलायचे, देवेंद्र फडणवीस बोलायचे, सुधीर मुनगंटीवार बोलायचे आणि त्याच्यानंतर माझा नंबर असायचा. त्यामुळे माझं वक्तृत्व किंवा माझं भाषण बघून मला संधी पुढे पुढे 1 नंबर देत गेले. त्यामुळे विधानसभेत मी परफॉर्म केलेला आहे. अगदी गप्प वगैरे नव्हते, मी सगळ्या विषय हाताळलेत. गृह मंत्रालयापासून ते महिला बाल कल्याण असेल, स्त्रीभ्रूण हत्या असेल, क्राईम अगेन्स्ट वुमन असेल, दुष्काळ असेल, मराठवाड्याचा पाण्याचा प्रश्न असेल, या सगळ्या विषयांवर मी विस्तृत अशी भाषणं विधानसभेतही केली आहेत आणि आक्रमकपणे ते मुद्दे मांडलेले आहेत. तुम्ही म्हणालात की मुंडे साहेब आता नाही आहेत, त्यामुळे आता ते जसं अटॅक करायचे तसं आता तुम्हाला करावं लागतोय. सहज नव्हतं हे सगळं वडिलांच्या जाण्यानंतर करणं, पण मग आता हे सगळं करताना संघर्ष करावा लागतोय? माझ्या वैयक्तिक पर्सनॅलिटीचा विचार केल्यास फारसा संघर्ष मला करावा लागत नाही आहे. फक्त मला तो कम्फर्ट माझ्या आजूबाजूच्या लोकांना द्यावा लागतो. जेव्हा मी मुलगी होते तर लोकही माझ्याकडे
साहेबांची मुलगी म्हणून बघत असताना त्यांचाही दृष्टिकोन सॉफ्ट असायचा, पण आज ते माझ्याकडे लीडर म्हणून बघत असताना मला काही ठिकाणी हार्श व्हावं लागतं, काही ठिकाणी कठीण व्हावं लागतं, काही ठिकाणी मऊ व्हावं लागतं, काही ठिकाणी मला थोडंसं मवाळ व्हावं लागतं, जहाल व्हावं लागतं. त्या सगळ्या गोष्टी करत असताना मला संघर्ष फार होतं असं म्हणता येणार नाही, कारण मी अनैसर्गिक वागत नाही आहे. मला जे नैसर्गिक वाटते ते मी वागते. संघर्ष हा होतो की बाबा नाही आहेत आणि माझ्याकडनं घेतलेला निर्णय चुकीचा ठरू नये. या संघर्षात मात्र मी जेव्हा एकटी असते माझ्या स्वतःशी, तेव्हा मी त्या संघर्षात जाते. त्यात एक भाग असा असतो की हा जो संघर्षाचा प्रवास आहे, हा जसा संघर्ष यात्रेमधला आहे तसाच तो पक्षांतर्गतही असू शकतो. तुमच्या संघर्ष यात्रेचा नेमका हेतू कोणाच्या संघर्षाकरता होता? माझ्या संघर्ष यात्रेचा नेमका हेतू त्या लाखो लोकांच्या जे मुंडे साहेबांना डोळ्यासमोर ठेवून राजकारणामध्ये आणि भारतीय जनता पार्टीशी अटॅच झाले होते, त्या लाखो लोकांच्या मानसिकतेच्या संघर्षाचा होता. कारण लाखो लोक संघर्षाला सामोरे गेले माझ्याबरोबर. मी एकटी नाही गेले, माझे वडील जरी गेले, माझा पिता जरी गेला तरी त्यांचा नेता गेला होता आणि त्यामुळे ते पण माझ्या एवढेच अनाथ झाले होते. आणि त्यामुळे त्यांनी जो संघर्ष अनुभवला की आता आमचं आभाळ फाटला, आम्ही आता कोणाकडे जायचं, त्यांना कुठेतरी दिलासा देण्यासाठी, ते लोक बांधून ठेवण्यासाठी, ती शक्ती बांधून ठेवण्यासाठी, कारण ही शक्ती निष्पाप आहे, निस्वार्थ आहे. फक्त मुंडे साहेबांच्या प्रेमापोटी हे लोक एवढे एकत्र संघटित झाले होते. त्यांना संघटित ठेवण्यासाठी माझा आणि त्यांचा असा संघर्ष. माझा जो संघर्ष आहे तो मुंडे साहेबांना नेता मानणाऱ्या हजारो लाखो अशा प्रकारच्या पददलित वंचित लोकांसाठी आहे आणि त्याच्याकरताच ही संघर्ष यात्रा होती. चर्चेचा हा सिलसिला असाच चालू राहणार आहे. कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी24 चा आपण पाहताय रोकठोक पंकजा मुंडे. नमस्कार, रोकठोक पंकजा मुंडेमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारतीय जनता पक्षाचे जसे आमदार निवडून जातात त्यात काही ओबीसीचा पर्सेंटेज आहे. हे ओबीसीचं पर्सेंटेज गेल्या काही वर्षामध्ये आपल्याला वाढताना दिसत नाही आहे. इतर राजकीय पक्षांमधली जर परिस्थिती पाहिली तर आपल्याला काही फार वेगळं चित्र आहे असं दिसत नाही. माझा मुद्दा असा आहे की ओबीसींकडे भारतीय जनता पक्ष एक खरोखर ज्यांचा विकास व्हायला पाहिजे असा एक वर्ग म्हणून, की ज्याचं नेतृत्व खरोखरच पुढे आलं पाहिजे असं म्हणून पाहतोय का निव्वळ निवडणुकीपुरती वोट बँक म्हणून पाहतोय? नाही, भारतीय जनता पार्टी या पक्षाचा इतिहास राहिलेला आहे. हा मेरिट ओरिएंटेड पक्ष आहे आणि जेव्हा निवडणुकीच्या दृष्टीने आम्ही पाहतो तेव्हा तिकीट वाटपांमध्ये आम्ही तिथलं मेरिट पाहून, तिथे निवडून येण्याचं मेरिट पाहून, त्या कॅन्डिडेटची इमेज पाहून वगैरे ते ठरवलेलं आहे. पण ओबीसीकडे नाही तर कोणत्याही जातीच्या, कोणत्याही जमातीच्या वर्गाकडे भारतीय जनता पार्टी वोट बँक म्हणून पाहत नाही आहे. त्यांच्यासाठी पुढे आपण काय करू शकतो याचा मात्र आमच्या येणाऱ्या आमचे जे विजन आहे त्याच्यामध्ये समावेश असणार आहे. त्यामुळं वोट बँक म्हणून जर आपण बघितलं तर त्यांचा निवडणुकीपुरताच वापर होतो, पण जर आपण त्याला ॲसेट म्हणून पाहिलं, जे कायमस्वरूपी आपल्याशी जोडलं जायचं असेल तर त्याला आपण कायमस्वरूपी जपतो. त्यामुळं मला वाटतं की भारतीय जनता पार्टी सर्व वर्गांना, जाती जमातीला आत्ता सोबत घेऊन जाण्याच्या एक प्लॅटफॉर्मवर आहे. धनगर आरक्षणाचा मुद्दा ज्यावेळेला चर्चेत होता त्यावेळेला तुम्ही प्रचंड या मुद्द्यावर संघर्ष केला, तुम्ही प्रचंड आक्रमक दिसला मला त्यावेळेला. मुंडे साहेबांनी ज्या प्रकारे समाजातल्या 18 पगड जातींचं नेतृत्व केलं, त्यांच्यानंतर या समाजाचं नेतृत्व करणारा नेता दुसरा दिसतोय तुम्हाला महाराष्ट्रात? साहजिक आहे, आमच्या समाजाचा नेता होण्यासाठी त्या समाजात जन्म घेतला पाहिजे असं काही नाही, पण आम्ही सर्व त्या भूमिकेचे आहोत. मी जेव्हा धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर आक्रमक झाले, कारण मुंडे साहेबांनी हा शब्द धनगर समाजाला दिला होता. त्यांचं पहिलं मंत्री झाल्यावर भाषण चौंडीला झालं होतं तेव्हा त्यांनी या प्रश्नाला आम्ही हात घालून त्यांना न्याय देऊ ही भूमिका मांडली होती. हा बरेच वर्ष झाले चिघळत असलेला प्रश्न आहे. त्याच्यात मी सहभागी झाले, देवेंद्र फडणवीस पण सहभागी झाले. तर असं काही नाही की तुम्ही एखाद्या समाजाला न्याय द्यायचा असेल तर त्या समाजात जन्मच घ्यावा लागेल. तुम्ही त्याच्याकडे ज्या दृष्टीने बघता ते फार महत्त्वाचं आहे. पण त्या समाजाला व्यापक नेतृत्व आता मिळालं असं म्हणावं लागेल आपल्याला, जसं मुंडे साहेबांचं नेतृत्व. यू नीड टू बी स्ट्रेट फॉरवर्ड ऑन दिस. त्याचा प्रश्न अतिशय स्ट्रेट फॉरवर्ड आहे. हो असं म्हणायला खरोखरच पण ओबीसींना, सर्व ओबीसींच्या तटागटांना एकत्र नेऊ शकेल अशा प्रकारचं नेतृत्व आत्ता या निवडणुकीला ओबीसींकडे नसणं किंवा कुठल्याच पक्षामध्ये तसं नेतृत्व नसणं ही ओबीसींची एक प्रकारे पिछेहाट नाही? हे दुर्दैव आहे मला वाटतं. कारण
आत्ताची जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये एक जनरेशन गॅप झालेला आहे. एक मातब्बर नेत्यांची फळी ही राजकारणामध्ये आज नाही. म्हणजे विलासराव देशमुख आहेत, मुंडे साहेब आहेत, प्रमोद महाजन आहेत, हे मोठे मोठे नेते आज राजकारणात नाही. त्यांनी शून्यातनं पक्ष निर्माण करताना अनेक लोकांना जोडलेलं आहे, ते नाही. त्यामुळे आता आम्हाला परत नवीन पिढीला नवीन क्रांती करावी लागेल. कारण जशी पिढी बदलते तसं आपल्याला नवीन नवीन परत ती सायकल तयार होते, तर आम्हाला ते परत करावं लागणार आहे. आणि तेवढ्या उंचीचा आणि तेवढ्या ताकदीचा नेता आता खरंच मला वाटतं कोणताही नाही. हे आम्ही सगळे फ्रॅक्शन्समध्ये आहोत आणि आम्ही एकत्र केलो तर एक मुंडे साहेब होऊ शकतील, एक विलास, म्हणजे मी फॅक्ट सांगते. त्यामुळे आम्ही अजून बडिंग स्टेटमध्ये आहोत. 5-10 वर्षांनी आमच्यातला प्रत्येकजण त्या स्टेचरला जाईल असं मला वाटतं. तुम्ही महिला नेते असल्यामुळे हा प्रश्न तुम्हाला सगळेच जण विचारत असतील कदाचित. बॅनरवर किंवा होर्डिंगवर आजपर्यंत भाजपच्या बाबतीत बघायला गेलं तर पुरुष मंडळी दिसायची, पुरुष नेते दिसायचे. तुमच्या रूपाने एक महिला नेता भाजपच्या बॅनरवर होर्डिंगवर दिसायला लागलेला आहे, तर त्याबद्दल काय सांगाल? मी कोर कमिटीची मेंबर आहे आणि त्याच्यामुळे प्रोटोकॉलप्रमाणे मी त्या बॅनरवर आहे. मी नेता म्हणून आहे, योगायोगाने मी महिला आहे आणि त्याच्यामुळे महिला नेता म्हणून मी तिथे दिसत आहे. नेता हा शब्द मला वाटतं जेंडर बेस्ड नसावा, पण तरी पण आपल्याकडे 50% मतदार वर्ग असा आहे ज्यांना नेतृत्व नाही. जसं आपण ओबीसींना नेतृत्व नाही म्हणतोय तसं महिलांना पण नेतृत्व नाही. आणि मग महिलांचे प्रश्न महिला म्हणून समजून घेण्यासाठी आज मला या नेतृत्वाचा उपयोग होत आहे. त्यामुळे मला आनंद वाटतो की आज महाराष्ट्रामध्ये केवळ एक कोणीतरी मुंडे साहेबांची मुलगी आहे हे तर माझ्या अभिमानाची गोष्ट आहे, पण एक नेता म्हणून त्या बॅनरवर मी आहे आणि 4-5 जणांमध्ये एक महिला आहे. म्हणजे एक चतुर्थांश हा भाग हा एक महिला व्यापू शकते, हे एक अभिमानाची गोष्ट आहे. म्हणूनच मग महिलांचे प्रश्न तडीस नेण्यासाठी एक महिला मुख्यमंत्री पण राज्याला मिळाली पाहिजे असं नाही का वाटत? कारण आतापर्यंत राज्याला महिला मुख्यमंत्री नाही मिळालेली. हे पाहिजे, या राज्याला महिला मुख्यमंत्री मिळाली पाहिजे या मताची कोणतीही महिला असली पाहिजे, मी नाही. कोणतीही महिला म्हणणार नाही की नको नको राज्याला महिला मुख्यमंत्री नको. तर महिला मुख्यमंत्री मिळाली पाहिजे याच्याबद्दल माझ्या मनामध्ये कुठेही म्हणजे कुठलाही असं किंतु परंतु नाही. महिला मुख्यमंत्री या राज्याला मिळाली पाहिजे कधी ना कधी. बरोबर आहे, पण आता प्रश्न असा आहे, महिला मुख्यमंत्री मिळाली पाहिजे. तुमच्या व्यतिरिक्त महाराष्ट्रात महिला मुख्यमंत्री व्हायला आत्ता या क्षणाला सर्वात सक्षम कोण आहे असं वाटतं? एक तुम्ही तर आहातच. तसं विनोद तावडे यांनी सांगितलंच आहे, त्यामुळे आपण त्याचं थोडं पुढे नेऊ. नाही, मी महिला मुख्यमंत्री काय म्हणजे मला महिला मुख्यमंत्री म्हणणं बरोबर वाटत नाही. मुख्यमंत्री हा मुख्यमंत्री असतो, पण मी मुख्यमंत्री पदाचे दावेदार नाही हे मी वरचेवर सांगितलेलं आहे. पण आत्ता तरी मला राजकीय पटल्यावर दुसरा चेहरा सांगता येत नाही. भविष्यात आता तुम्ही म्हणता दावेदार नाही, भविष्यात आपण 2019 मी जेव्हा त्या मेरिटवर येईन, त्या स्ट्रेचरवर येईन, तर मी जर मेरिट प्रमाणे योग्य असेल तर तेव्हा मी दावा करेन. तुम्ही मग अशी म्हणतात 1/4 चेहरे, म्हणजे एकूण चेहऱ्यांपैकी 1/4 महिलेचा चेहरा आहे. म्हणजे आपण आता भाजपचेच बघितले, गडकरी, खडसे, फडणवीस, तावडे, त्याच्यानंतर तुमचा एक चेहरा येतो. अख्ख्या बॅनरवरती एक महिला चेहरा, हे किती म्हणजे कमी आहे? तिकडे आपण आरक्षणाची गोष्ट करतो, त्याच्यामध्ये समसमान आरक्षणापर्यंत आपण आता गेलेलो आहोत. परंतु सर्वच राजकीय पक्षांमध्ये जर आज आपण पाहिलं तर कुठेही महिलांना पूर्णपणे प्रतिनिधित्व राजकारणात मिळतंय असं चिन्ह दिसत नाही. मग तो पडद्याचा विषय असेल, एखाद्या बॅनरचा असेल किंवा ऍक्च्युअल. मी परत एकदा सांगते की या चेहऱ्यांमध्ये मी एक चेहरा आहे आणि तो कमी आहे हे मानण्याची गरज नाही, कारण मी महिला म्हणून तिथे नाही आहे. परत एकदा सांगते, मी एक नेता म्हणून तिथे आहे. आणि महिला म्हणून जर कोणाला द्यायचं असेल तर मग महिला मोर्चाचे अध्यक्ष असतात वगैरे, ते आहे. पण तुम्ही नेता म्हणून जेव्हा तिथे जाता तेव्हा तुम्ही नेता तर असताच, पण तुम्ही महिला असल्यामुळे त्या महिला वर्गाशी तुम्ही अटॅच असता. हे डबल बेनिफिट असतं. भारतीय जनता पार्टीने नेहमीच महिलांना प्राधान्य दिलं. यावेळी आम्ही तिकीट देतानाही बऱ्याचशा महिलांना संधी दिलेली आहे. मला नरेंद्र मोदींचंही कौतुक करावं वाटतं, जेव्हा त्यांनी गुजरात सोडला तेव्हा एका महिलेला संधी दिली महिला मुख्यमंत्री व्हायची. वसुंधरा राजे शिंदे आमच्या मुख्यमंत्री आहेत, महिला मुख्यमंत्री आहेत. आमच्याकडे महिला लीडर्स अतिशय सक्षम आणि प्रभावी अशा महिला लीडर्स आहेत. सुषमाजी स्वराज आहेत. आपल्याला केंद्रामध्ये अनेक नावं आता सांगता येतील, मी आपला त्याच्यामध्ये वेळ नाही घेणार. त्यामुळं भारतीय जनता पार्टी ही प्रगल्भ आणि मेच्युअर अशा लीडरशिप असलेल्या महिलांना नेहमीच प्राधान्य देते आणि देत राहील.
भारतीय जनता पक्ष महिलांना नेहमीच न्याय देत आला आणि प्रतिनिधित्व देत आलं आणि तेच इथे सुद्धा घडेल अशा प्रकारचा सुतवास तरी आता नक्की करायला हरकत नाही. वेळ झाला का ब्रेकची. ब्रेक नंतर चर्चेचा हा सिलसिला असाच चालू राहणार. कुठेही जाऊ नका. पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय रोकठोक पंकजा मुंडे. नमस्कार. रोकठोक पंकजा मुंडे या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पंकजाजी, मग आता ब्रेकवर जाताना तुम्ही असं सांगितलं की गुजरातमध्ये महिला मुख्यमंत्री त्यांनी जाताना नरेंद्र मोदी यांनी नेमला. अनेक बाबतीत महाराष्ट्र हा गुजरातला फॉलो करताना दिसतोय. महाराष्ट्र भाजप स्पेसिकली असा विकासाच्या बाबतीतही व्हावा अशी माझी इच्छा आहे. विकासाच्याच बाबतीत, सर्वच बाबतीत, विकासाच्या सर्वच बाबतीत, बाबतीत. निर्णया बाबतीत. नाही, मुद्दा असा आहे की भाजपला बहुमत मिळेल असा खासगी त्यांनी बाहेरही भाजपचे नेते सगळ्यांना सांगतायत. सवाल असा आहे की प्रत्येकाने आपापल्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा पुढे केलेला आहे. भारतीय जनता पक्षाने तो केलेला नाही. त्याची कारणंही अनेकदा वेगवेगळ्या पातळ्यांवर दिली गेली आहेत. सवाल असा आहे की भारतीय जनता पक्षामध्ये आत्ता मुख्यमंत्री होऊ शकतील असे कोणते चेहरे तुम्हाला तरी योग्य वाटतात? याचं उत्तर मी देऊ शकणार नाही, पण मी सोडून जे सगळे इच्छुक आहेत ते सगळे योग्य आहेत असं माझं मत आहे. म्हणजे तुम्ही इच्छुक? मी सोडून जे सगळे इच्छुक आहेत ते सर्व योग्य आहेत, कारण मी दावेदारच नाही त्या पदाचे. त्याच्यामुळे सर्वच योग्य आहेत. या सगळ्यामध्ये आता आपण मला वाटतं परळीबद्दल बोलूयात. एक प्रश्न परळीबद्दल आहे. मुंडे साहेबांनी म्हटलं होतं की धनंजयनी माझ्या डोक्यात झोपेत दगड घातलाय. आता अशाच भावाविरोधात तुम्ही रिंगणात आहात आणि तसं पाहायला गेलं तर राष्ट्रवादीचं वर्चस्व आहे या भागात. मग त्याबद्दल कसं तुम्ही संपूर्ण तयारी करणार आहात आणि काय तुमचं प्लॅनिंग आहे? सर्वप्रथम मुंडे साहेबांनी जे वक्तव्य केलं ते त्यावेळेच्या त्या सिच्युएशनला अनुसरून अगदी योग्य होतं. पण आज मी धनंजयच्या विरोधात नसून धनंजय माझ्या विरोधात रिंगणात आलेले आहेत. मी सिटिंग आमदार आहे तिथली. ती जागा काँग्रेसची नव्हती आणि काँग्रेस आणि आघाडीची युती तुटण्याच्याच आधी त्यांनी स्वतःची उमेदवारी जाहीर केली होती. त्यामुळे त्यांनी माझ्या विरोधात निवडणूक लढवण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे. मी नाही. मी तर ऑलरेडी तिथे आहे. मुळात त्या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीचं वर्चस्व आहे हे सत्य आहे, पण ते नेत्यांच्या बाबतीत आहे. आज कार्यकर्त्यांच्या बाबतीत भारतीय जनता पार्टी फार पुढे गेलेली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये तिथे 6 नेते आहेत जिल्ह्यात आणि 6 नेत्यांचे 2-2, 3-3 सदस्य आहेत. आमचे एक हाती 24 सदस्य आहेत. आज आम्ही माझ्या मतदारसंघामध्ये 10 पंचायत समितीपैकी 10 जिल्हा परिषदपैकी 9 जिल्हा परिषद या माझ्या ताब्यात आहे आणि एकच काँग्रेसच्या ताब्यात आहे आणि सगळ्या पंचायत समिती या माझ्या ताब्यात आहेत. त्यामुळे माझं तिथे वर्चस्व आहे. फक्त नगरपालिकेचा जो धोंड्याचा विषय तुम्ही जर सांगितला, मुंडे साहेबांनी सांगितलं झोपेत दगड घातला, तो नगरपालिकेचा विषय आमच्या बाबतीत कुठेतरी पाठवून वार केल्यासारखा झाला आणि मग आम्ही ती हरलो. त्यामुळे आता राष्ट्रवादीचं वर्चस्व आहे असं म्हणता येणार नाही. पण आता रिंगणामध्ये 3ही उमेदवार काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मी मुंडेच आलेले आहेत. नाही, सुवर्णाच्या विचाराचा प्रश्नाची बॅकग्राऊंड अशी आहे की जिल्हा परिषद आणि या पातळीवर होणारं जे मतदान आहे ते फारसं पक्षाधिष्ठित असतंच अशातला भाग. व्यक्तिसापेक्ष असतं किंवा तिथे पक्ष हा फॅक्टर नसतो असं म्हणलं तरी हरकत नाही. तुमचा जो एरिया हा राष्ट्रवादीचा आहे असं जेव्हा सुवर्णा म्हणली त्याचा अर्थ असा आहे की 5 आमदार, 6 बीड विधानसभा लोकसभा मतदारसंघातले 5 आमदार आणि ते 5 कसे आहेत हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही. ते खऱ्या अर्थानं बलवान आहेत. ते निवडणुकीतले सर्व डावपेच जाणणारी माणसं आहेत. त्यामुळे अशा वेळेला ही 6वी जागा स्वतःकडे खेचून आणण्याकरता निश्चितच राष्ट्रवादी जोरानं प्रयत्न करणार. हो. आणि त्यातून या सगळ्याला घरच्या वादाचीही झालं आहे. कुठेतरी झालेल्या गोष्टींचा आपण ज्याला प्रतिशोध म्हणतो तोही इथे दिसणार आहे. या पार्श्वभूमीवर या जागेकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. किंवा ज्या महाराष्ट्रातल्या 5 लक्षवेधी लढती आपल्याला म्हणता येतील त्यातली ही एक आहे. त्या पार्श्वभूमीवर याच्याकडे आपण कसं पाहता? मी याच्याकडे एक चॅलेंज म्हणूनच पाहत आहे. कारण हे स्वीकारताना सर्वप्रथम माझ्यासोबत माझ्या बाबांचा आधार आणि त्यांची शक्ती जी ते मला द्यायची ती नाही. त्यामुळे मी ही लढत असताना मी एकटी त्या लढतीला सामोरं जात आहे. त्यामुळे ही मी चॅलेंजच म्हणेन. मी ही लढत सोपी आहे असं म्हणणार नाही.
कारण जिल्ह्याचा मी विचार करते, कारण आता मी तालुक्यापुरती मर्यादित नाही, मी आता महाराष्ट्राच्या 5 त्या चेहऱ्यांमध्ये आलेली आहे. त्यामुळे मी फक्त माझ्या मतदारसंघापुरतं गणित मांडणं योग्य नाही राहणार. त्यामुळे मी जिल्ह्याचं गणित मांडताना हेच म्हटलं की हे लोक आमदार आहेत तिथे, 5 आमदार काय, अजून 5 MLC सुद्धा तिथे आहेत राष्ट्रवादीचे. त्यामुळे फार मोठी दांडगी टीम आहे. तरी लोकसभेमध्ये आम्ही जे मिळवलं हेच आता एक मत येणाऱ्या निवडणुकांचा एक मोठं चिन्ह आहे की लोकांना बदल हवा आहे. एवढ्या सगळ्यांच्या विरोधात लोकसभेमध्ये मुंडे साहेब विजेता झाले, अनेक चर्चांना तेव्हा विराम मिळाला आणि तेच निर्णय आपल्याला आता विधानसभेमध्ये बघायला मिळतील. माझी जागा मी निवडून आणणारच आहे, पण या जिल्ह्यातल्या 6 जागा या भारतीय जनता पार्टीच्या निवडून आणण्याचा माझा मानस आहे आणि माझ्या पित्याच्या मृत्यूनंतर त्यांना मोठी श्रद्धांजली म्हणून मी या 6 जागा निवडून आणण्यासाठी जीवापाड प्रयत्न करणार आहे. पंकजाताई, एक मनापासून सांगा, एकीकडे थेट भावाबरोबर लढत आहे तर दुसरीकडे उद्धव ठाकरे या भावाने मात्र उमेदवार दिलेला नाहीये, काय सांगाल? हे बघ, भावाबरोबर लढत माझी आहे आणि ही लढत होणार आहे याची कल्पना मला होती. असं नाही की ही लढत होणार नव्हती. मी म्हटलं आघाडी तुटायच्या आधीच त्यांनी आपली उमेदवारी जाहीर केली होती, त्यामुळे मला त्याचं काही फार शॉक बसला नाही. पण जेव्हा मला उद्धवजींनी समर्थन दिलं तेव्हा मला वाटलं की म्हणजे केवळ कोणाच्या रक्तात जन्मल्याने नाती राहतात असं नाही, तर काही नाती ही मनापासून जोपासली तर ती रक्तापेक्षाही जवळची होतात. आणि त्याच्यामुळे आता लोकांनी ठरवायचं आहे की एकेकाळी काही दिवसापूर्वी मुंडे साहेबांना कुटुंबियांचा आधार मीच म्हणणार आहे, आता मुंडे साहेबांच्या कुटुंबियांच्या विरोधात लाळकत लावणार. ही जी अनपेक्षित भावाची भेट तुम्हाला म्हणजे एक प्रकारे भावबीज मिळालेली आहे, त्याचं रिटर्न गिफ्टही कधीतरी द्यावं लागेल, हे लक्षात आहे आपल्या? देऊ वेळ आल्यावर. काय द्याल? बहिणीने घ्यायचंच असतं, द्यायचं नसतं. बहिणीने घ्यायचं असं द्यायचं नसतं. मग आणखीन मागणार आहात का काही? खूप मी वैयक्तिकदृष्ट्या त्यांच्यासाठी नेहमीच प्रार्थना करीन, त्यांना देव यश देव. तुम्ही वैयक्तिकदृष्ट्या प्रार्थना करणार आहात त्यांच्यासाठी, पण आता जो काही प्रचार सुरू आहे यामध्ये आरोप प्रत्यारोप होत असतात प्रत्येक वेळेला. तुम्हाला शिवसेनेच्या विरोधात बोलावं लागेल, कारण शिवसेनेकडनं सुद्धा तशा पद्धतीने भाजपविषयी बोलल्या जाईल. मग अशा वेळेस तुम्ही काय करणार आहात? बोलणार आहात शिवसेनेविरोधात किंवा भूमिकेच्या विरोधात बोलेन. मी एखाद्या कॅन्डिडेटच्या प्रचारात गेले आणि तो तिथे कॅन्डिडेट असेल, तिथला सिटिंग आमदार जर शिवसेनेचा असेल आणि लोकांच्या मनात असंतोष असेल, त्याच्याबद्दल काही मुद्दे असतील तर ते मी नक्कीच बोलेन. पण ते त्या मतदारसंघापुरते मी बोलणारच आहे. आणि मी काही त्याच्याबद्दल असं ठरवलं नाही की मी शिवसेनेच्या विरोधात बोलणार नाही किंवा राष्ट्रवादीच्या विरोधात बोलणार नाही कारण त्यांनी मला उमेदवार दिला नाही लोकसभेला. हे असं नाही आहे, हे राजकारण आहे आणि माझ्या कॅन्डिडेटच्या विजयासाठी मी तिथे जात आहे. त्यामुळे कोणाच्या विरोधात बोलण्यापेक्षा माझा कॅन्डिडेट किती चांगला आहे बोलण्याची माझी प्रवृत्ती आहे. पण मी कोणाच्या फारसं विरोधात वक्तव्य कधी करत नाही. भूमिकांच्या विरोधात माझं वक्तव्य असणार आहे. तुम्ही मगाशी म्हटलं की मुंडे साहेब गेल्यानंतर तुम्ही खंबीरपणे उभे राहिला, ते त्यांच्याबरोबर जे लोक होते त्यांना आधार देण्यासाठी. पण आता त्याच लोकांना भाजपने दूर केल्याचं आपण चित्र बघतोय. प्रकाश शेंडगे असतील, संभाजी पवार असतील, यांना भाजपने यावेळेला उमेदवारी दिलेली नाही. म्हणजे मुंडे समर्थन एक करून मुंडे समर्थकांना पक्ष बाजूला सारतंय असं चित्र आहे? असं म्हणता येणार नाही. योगायोगाने जे बाजूला गेले ते मुंडे साहेबांच्या फार जवळचे होते हे म्हणता येईल. तसं अनेक लोकांना संधीसुद्धा या निवडणुकांमध्ये दिली गेलेली आहे. या दोघांच्या बाबतीत जे झालं ते त्याला एक इतिहास आहे, त्याला एक भूगोल आहे, त्याला एक स्टोरी आहे. त्याच्यामुळे ते निर्णय त्यांनी जे घेतले. ब्रेकवर जाण्यापूर्वी एक प्रश्न असा आहे आणि तो महत्त्वाचा अशा करता की तुम्ही वारंवार स्पष्टीकरण देऊनही प्रकाश शेंडगे यांनी गोपीनाथरावांच्या मृत्यूची CBI चौकशी करावी अशी मागणी करणं आणि त्यांचं तिकीट जाणं त्यांनी स्वतःनेच असं सांगितलेलं आहे. त्यांचं विधान आपण काय सांगाल? आता मुंडे साहेबांच्या मृत्यूच्या बाबतीत आत्ताच्या महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर सगळ्यांनाच खूप प्रेम आहे. म्हणजे प्रकाशांना तरी घरचे होते, आज ते जरी दुसऱ्या पक्षात गेले तरी शेवटी ते आमचे फॅमिली मेंबरसारखे होते. पण आज राष्ट्रवादी, काँग्रेस, बहुजन समाज पक्ष जे लोक आमच्याकडे येतात ते सर्व, म्हणजे मी कोणावर आरोप करत नाही, पण ते सर्व हेच म्हणतात की मुंडे साहेबांच्या मृत्यूची चौकशी झाली पाहिजे. तर मुंडे साहेबांच्या मृत्यूची चौकशीची मागणी अण्णा शेंडगेंनी केली, ही सुरुवातीला योग्य गोष्ट आहे. त्याला दुजोरा उद्धवजी ठाकरे यांनी पण दिला आणि मी सुद्धा ती मागणी माझ्या पक्षांतर्गत केल्यानंतर त्या मागणीला मान्यता मिळाली आणि CBIची चौकशी चालू आहे. पण त्या चौकशीचा राजकारणाचा मुद्दा बनवणं मला कितपत ते योग्य वाटत नाही. त्यामुळं सर्वच करतायत. मी म्हणजे तुमच्या माध्यमातून हे आवाहन करेन की माझ्या पित्याच्या
या चौकशीबद्दल मी खंबीर आहे. क्षणभरही मला वाटलं की याच्यात मला समाधान मिळत नाही, तेव्हा मी स्वतः रस्त्यावर उतरण्याएवढी समर्थ आहे. रोकठोक पंकजा मुंडे यांच्या चर्चेचा हा सिलसिला असाच चालवणार नाही. एका ब्रेक नंतर कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहत आहे रोकठोक पंकजा मुंडे. नमस्कार. रोकठोक पंकजा मुंडे या शेवटच्या भागात आपलं स्वागत. तुम्हाला लोकसभा निवडणुकीसंदर्भात विचारणा झाली होती, पोटनिवडणूक जी होती बीडमध्ये, पण तुम्ही स्पष्ट नकार दिला होता. तुम्ही परळीतूनच विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक होता. मुंडे साहेब सुद्धा दिल्लीत गेल्यानंतर त्यांचं लक्ष महाराष्ट्रावर होतं. म्हणजे हे काय साधर्म्य आहे तुमच्यात आणि मुंडे साहेबात की महाराष्ट्र सोडून जायचं नाही? मी दिल्लीत गेलेच नव्हते, त्यामुळे विषयच नाही, पण विचारणा झाली होती तुम्हाला. दिल्लीत जाण्याचा मला विचारणा झाली होती. माझ्या लोकांची इच्छा होती की मी जिल्ह्याचे ती धुरा सांभाळावी, पण ते मी आमदार असूनही सांभाळू शकते. आणि मी ही निवडणूक लोकसभेची जर महिनाभर आधी झाली असती तर कदाचित मी लढली असते. पण गेल्या महिनाभरात जे मी काही काम केलं आहे किंवा मला जे चित्र दिसतंय, आता युती पण नाही, आघाडी पण नाही, अशा परिस्थितीत तिथे त्या निवडणुकीला रेटण्यासाठी मीच तिथे पाहिजे ही मला पूर्णपणे जाणीव झाली. माझी बहीण हा नवा चेहरा आहे, कोरी पाटी आहे. लोकांची इच्छा होती की मुंडे साहेब निवडून आल्यावर 15 दिवसात त्यांचं निधन झालं, त्याच्यामुळे घरातल्याच कोणीतरी ती जागा घ्यावी म्हणून ती उभी आहे. पण तो सगळा रेटा पुढे नेण्यासाठी मी विधानसभेत असणं मला आवश्यक वाटलं म्हणून मी केलं. विधानसभेसाठी तुम्ही आणि लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी प्रीतमताई आहेत. या खरं तर भाजपचं घराणेशाही विरोधात धोरण आहे. मग ह्या सगळ्या परिस्थितीत तुम्ही दोघीजणी एकाच घरातनं, याला कारण असं आहे की मुंडे साहेब असताना ते लोकसभेत होतेच आणि मी विधानसभेत होतेच. आता साहेब गेल्यानंतर म्हणजे एखादा एवढा मोठा नेता जो 10-20 खासदार निवडून आणण्याची क्षमता ठेवतो, तो निवडून आल्यावर 15 दिवसात जातो, तर त्याचा जो जनाधार असतो तो ती स्वीकारायला तयार नसतो गोष्ट की त्या जागी दुसरं कोणी असं. लोकांची मागणी होती की मी त्या जागी जावं, पण मला ते शक्य नव्हतं, तर मी दुसरेही उमेदवार तिथे बसवण्याचा प्रयत्नही करायचा, फार उठाठेव केली, पण लोकांनी ते स्वीकारलं नाही. आणि शेवटी जेव्हा तुम्ही लोकनेता म्हणून वावरलेले असता, त्यामुळे लोकांची ती भावना असते, म्हणून मी त्याला प्रीतमला निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. आणि आता पक्ष घराणेशाही विरोधात आहे, तर घराणेशाहीमध्ये जर मुंडे साहेबांच्या जागी मला मंत्रिपद दिलं असतं तर त्याला घराणेशाही म्हणाली असते. किंवा जर म्हणजे एखाद्या पक्षाची धुराच एखाद्याच्या हातात देणं त्याला घराणेशाही म्हणता येईल. पण एखादा जिल्हा एखादा माणूस जोपासतो, त्याचा परिवार त्याच्यामध्ये लागलेला असतो कामाला, तेव्हा लोकांच्या मागणीवरून जर ते दिलं तर त्याला काही घराणेशाही म्हणणं योग्य राहणार नाही. भाजपचे सगळे नेते दावा करत आहेत की या निवडणुकांमध्ये पूर्ण बहुमत मिळेल, पण शिवसेनेशिवाय बहुमत मिळेल भाजपला, असं तुम्हाला वाटतं? हे पण मला असं वाटतं आणि मला असं वाटलंच पाहिजे की भारतीय जनता पार्टीला बहुमत मिळालं पाहिजे, कारण मी त्या पक्षाची आज एक जबाबदार नेता आहे आणि बहुमत मिळवण्यासाठीच आम्ही वेगळे लढत आहोत. शक्यतो आपली किती ताकद प्रत्येक तालुक्यामध्ये वाढली पाहिजे ह्याच्यासाठी आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे आणि आपला पक्ष खालपर्यंत त्याची मुळं रोवण्यासाठी हीच एक केवळ संधी आहे. त्यामुळे आता आम्ही बहुमत मिळवावं असा मला आत्मविश्वास वाटल्याशिवाय मी निवडणुकीला सामोरं जाऊ शकत नाही, तो मला वाटतो आहे. मी सामोरे गेलेली आहे. आपण बघितलं तर महाराष्ट्राची ओळख देशभर पुरोगामी महाराष्ट्राशी केली जाते. म्हणजे प्रत्येक नेता, प्रत्येक पक्षाचा नेता महाराष्ट्राची ओळख अशीच करून देतो. महिलांचा विषय आला तर महाराष्ट्रात पहिलं आरक्षण सुरू झालं, म्हणजे 33% सुरुवातीला, नंतर ते स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50% पोहोचलं. विधानसभेत अजून आरक्षण नाही आहे. पण भाजपच्या आपण उमेदवार बघितले तर केवळ 21 महिलांना यावेळेला उमेदवारी दिली, म्हणजे 288 पैकी 21, 25% हा आकडा नाही आहे. 33% जायचा प्रयत्न झाला, पण अनेक ठिकाणी मेरिट निवडून येण्याचे हे शेवटच्या घटका जे असतात त्याच्यात आपण ते जास्तीत जास्त कमर्शियल विचार करत असतो की जास्तीत जास्त आपण निवडून आणणारी जागा दिली पाहिजे आणि तेवढ्या सक्षम महिला जास्तीत जास्त व्हाव्या, म्हणजे पुढच्या पिढीला 50% महिला मिळतील. इकडे आहे तसं आरक्षण. तुम्हाला आरक्षण आहे, ते पुरुषांना आरक्षण आहे आणि त्याच्यामुळे आपण फार चांगला आकडा आहे. आता मगाशी बोललात की निवडणुकीला आत्मविश्वासानं सामोरं गेलं पाहिजे. पॉईंट वेल टेकन. मागच्या विधानसभेचे जर आपण निकाल पाहिले तर 2004 साली माझा आकडा आठवत बरोबर असेल तर 11 का 12 जागा भारतीय जनता पक्षाला मिळाल्या होत्या मराठवाड्यातून.
11 जागा स्टुडिओ एक्झॅक्ट करेक्ट. आणि आत्ता यावेळेला 2009 साली फक्त 2 जागा होत्या. यावेळी किती जागांचं टार्गेट आहे, किती जागा खात्रीने मिळवाल? मुंडे साहेब असताना फक्त त्यांची आणि एक अशा 2च जागा मिळाल्या होत्या. हो, त्यावेळी खरंच मराठवाड्यामध्ये भारतीय जनता पार्टीला अपयशाला सामोरं जावं लागलं होतं. पण 2009 पासनं ते आत्ता 2014 पर्यंत ज्या काही घटना घडत गेल्या, जशी पक्षाची ताकद वाढत गेली, तसं मला आता आत्मविश्वास वाटतोय की 2004 ला जी परिस्थिती होती त्या परिस्थितीच्या जवळ त्याच्यापेक्षाही पुढे आम्ही जाऊ असं मला आत्मविश्वास वाटतो. यावेळी आमचा परफॉर्मन्स मराठवाड्यात चांगला असणार. आम्ही नंबर म्हणलं तर ते बरोबर नाही होणार. आम्ही 19 जागा लढतो, सगळ्यात जिंकण्याचा माझा मानस आहे. त्यामुळे मी जास्तीत जास्त जागा मराठवाड्यातनं देण्याचा मुंडे साहेबांची ताकद तर सगळ्यांनाच माहिती आहे. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे तुम्ही जाहीर केलं मुंडे साहेब गेल्यानंतर की मी आता पंकजा पालवे हे नाव न लावता पंकजा गोपीनाथ मुंडे हे नाव लावणार. मी नाव लावण्याचा विषय नसून मी नाव लिहिण्याचा विषय होता. मी माझी सही पंकजा मुंडे पालवे अशी करायची आणि मग मी ठरवलं एके दिवशी मी चुकून पंकजा गोपीनाथ मुंडे असं सही केली आणि मला कळलं नाही मी कशी काय अशी सही केली. मग मला असं वाटलं की हे नाव आता कोणी लिहिणार नाही. गोपीनाथ मुंडे या सहीनी लाखो सह्या केल्या आहेत, लाखो लोकांच्या जीवनावर त्यांनी सह्या करून मोहर उमटवली आहे आणि हे नाव आता लिहिणार कोण हा मला प्रश्न पडला. त्यामुळे माझं नाव मी बदललेलं नाही, कारण मी पालवे आहे आणि पालवे आणि मुंडे दोन्ही परिवाराचं नाव वाढवणं हे माझं कर्तव्य आहे. पण माझी सही मी बदलली आहे आणि मी इथून पुढे पंकजा गोपीनाथ मुंडे असं मला संबोधलं जावं ही माझी इच्छा आहे. कारण दरवेळी ते गोपीनाथ मुंडेंचा उच्चार व्हावा, हे कोणी नाव विसरू नये जगाने, ही माझी भावना आहे. लोकांनी स्वीकारण्यासाठी आहे का हे? कारण उद्धव ठाकरेंनी सुद्धा बाळासाहेब गेल्यानंतर मी उद्धव बाळासाहेब ठाकरे अशा प्रकारचे भाषणात घोषणा केली होती. नाही, लोकांनी स्वीकारलेलंच आहे मला. ज्या दिवशी मी लोकांना सामोरी जात होते तेव्हा ते काही पंकजा गोपीनाथ मुंडे आहे का पंकजा मुंडे पालवे ह्याच्यात ते जात नव्हते. मी गोपीनाथ मुंडेंची प्रतिमा आहे, त्यांची छबी आहे आणि त्यांचं नाव मला सारखं घ्यायचं आहे. लोकांनी ते घ्यावं अशी माझी इच्छा आहे. एवढाच त्याच्यामागे त्यांची छबी आहात, पण कधी ना कधीतरी त्या छबीतनं बाहेरून स्वतःचं अस्तित्व आणि स्वतःची प्रतिमा निर्माण करावीच लागेल. याचं कारण महाराष्ट्राच्या सत्तेचा सारीपाठ हा पूर्ण वेगानं बदलतो याची आता आपल्याला चुणूक झलक या निवडणुकीत पाहायला मिळालीच. आपल्या समोर हा बुद्धिबळाचा पट ठेवलेला आहे. त्याच्यात काही प्यादी आहेत, काही उंट आहेत, हत्ती आहेत, घोडे आहेत, राजा आहे, वजीर आहे. आपली प्रतिमा किंवा आपलं आत्ताचं स्थान राजकारणातलं, महाराष्ट्राच्या राजकारणातलं, भाजपच्या राजकारणातलं नेमकं यापैकी कुठल्याशी मिळतं जुळतंय असं वाटतं? प्याद्याशी, वजीराशी, हत्तीशी, घोड्याशी का राजाशी? हत्तीशी. का? हत्ती हा नेहमी एंड गेममध्ये कामाला येतो आणि बुद्धिबळामध्ये एंड गेममध्ये हत्ती बाहेर पडला तर वजीराला पण काही करता येत नाही. हत्ती ज्या पद्धतीने वजीराला ब्लॉक करू शकतो तसं आत्ता एंड गेम आहे निवडणुकीचा आणि मी हत्तीच्या भूमिकेत येऊन एंड गेममध्ये मोठ्या मोठ्या पक्षाच्या वजीरांना ब्लॉक करण्याची भूमिका करू शकतो. एंड गेममध्ये मोठ्या मोठ्या वजीरांना थांबवायची ताकद हत्तीत असते हे जरी आता विरोधकांना उद्देशून असलं तरी निवडणूक झाल्यानंतर, निकाल लागल्यानंतर हा इशारा आहे. तो कोणाला आहे हे 19 तारखेला आपल्याला कळणार आहे. परंतु या मुलाखतीला आपण आलात आणि इतक्या मनमोकळेपणा उत्तर दिलीत त्याबद्दल झी24 तासच्या सर्व प्रेक्षकांतर्फे धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू ऑल. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.